एक उमेदवार आलेला आहे. तुम्ही एक उतारा टाकला या पुस्तकामधला, तो सर्वाधिक ट्रोल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये टरबुजासारखे वगैरे शब्द वापरण्यात आलेले आहेत. काटोलमध्ये आपल्याच नावाचा एक उमेदवार उभा आहे, अनिल देशमुख त्याचं नाव आहे, आणि तो राष्ट्रवादीकडून लढते, गदा चिन्हावर लढणार आहे अशी चर्चा आहे. मी त्याची माहिती घेतोय. मला असं कळलं की माझ्याच नावाचा कोणी अनिल देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पकडला आणि त्याला माझ्या विरोधात फॉर्म भरायला लावला आणि त्या बाबतीतली माहिती मला मिळालेली आहे. कुठेतरी सलीलच्या उमेदवारीवर सलीलच्या विरुद्ध तो उभा गेला, किंवा तुम्ही नसल्यामुळे त्याच्यामुळे जास्ती संभ्रम निर्माण होईल. कसं आहे, जनता, महाराष्ट्रातील जनता आहे, त्यांना सर्व कळतं की आमची उमेदवारी ही सलील देशमुखसाठी आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि एक डमी अनिल देशमुख पकडून आणला आणि एका डमी अनिल देशमुखांना त्या निमित्तानं तिथे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं करण्यात आलं, ज्याची माहिती मला मिळालेली आहे. एका डमी उमेदवाराने 1 लाख मतं घेतले होते लोकसभेमध्ये, नुकतंच झाले लोकसभेत. अनिलजी, अजित पवारांनी जे आरोप केले होते सिंचन घोटाळ्यावरून, कारण पृथ्वीराज बाबा असे म्हणाले आहे की मला त्यामुळे दोषमुक्तता मिळाली होती, कारण की त्या काळात प्रचंड तणाव होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, कारण की पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा ते केलं असं म्हणत होते, आरोप होते. मला एक आश्चर्य वाटतं की आता R.R. पाटील साहेब, माननीय माजी गृहमंत्री, आज आपल्याबरोबर नाही आहेत, हयात नाही, आणि एखाद्या आपल्या जुन्या सहकार्याबद्दल जो आपल्याबरोबर आज नाही आहे त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि 5 वर्षापूर्वीचे काही किस्से असतील ते सांगणं, हे तरी मला काही योग्य वाटत नाही. मला वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन आता अजितदादा बसलेले आहेत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना जसं जसं सांगतात तसं तसं बोलतात असं दिसतं. सर, तुमचं एक गाव आहे काटोल नरखेड या विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि तुमच्या म्हणजे जिथे जन्मस्थान आहे त्यालाच लागून रामपुरी म्हणून एक गाव आहे. त्या रामपुरी गावातील नागरिक जे आहेत आजही म्हणजे विकासापासून वंचित आहेत. चुकीचं आहे, नाही, ऐकून घ्या. नागरिक सांगितलं रामपुरी. ठीक आहे, हा प्रश्न नाही इथे. अनिल देशमुख उमेदवार उभा केलेला आहे, तो अजितदादा गटाच्या अधिकृत चिन्हावर आहे, घड्याळावर उभा केलेला लढणार आहे. आणि यापूर्वी भाजपनं क्लिअर केलं की आमच्या काही ठिकाणी तसं तर नाही. ही प्रेमपूर्वक अनिल देशमुखावर प्रेमापोटी, भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी हा उमेदवार उभा केलेला आहे. त्याला चिन्हही प्रेमापोटी देण्यात आलेलं आहे. पण ह्या सर्व गोष्टी जनतेला कळतात, त्याच्यामुळे जनता कुठेही चूक करणार नाही, डुप्लिकेट अनिल देशमुखला मतं देणार नाही याची मला खात्री आहे. राज ठाकरे काल म्हटले की भाजप सरकार येणार मनसेच्या मदतीनं, याचा कसा अर्थ काढतात तुम्ही? भाजपाचं सरकार येण्याचा प्रश्नच नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये गेल्यामुळे युवक नाराज आहेत, शेतकरी तर अतिशय नाराज आहेत. सोयाबीन निघाला, आता सोयाबीनचा भाव 35 ते 36 भाव आहे, सोयाबीनला भाव नाही. आता 8-10 दिवसात कापूस निघेल, कापसाची परिस्थितीसुद्धा तशीच आहे. GST लावून ठेवलेलं आहे, खताच्या किमती वाढल्या, तुमच्या इन्सेक्टिसाईडच्या किमती वाढल्या, मोठ्या प्रमाणात GST लावल्यामुळे ही फार मोठी अडचण शेतकऱ्यांवर झाली. 18% GST हे खतावर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी समजा 10,000चं खत घेतलं तर 1,800 रुपये ते GSTला भरावं लागतात, सरकारमध्ये भरावं लागतात, आणि त्यात 1,800 मग सरकार आमच्या लाडल्या बहिणीला 1,500 रुपये देते. म्हणजे स्वतःचेच पैसे मोठ्या प्रमाणात GST लावून हे लाडल्या बहिणीला देण्याचं काम चालू आहे. लाडल्या बहिणींनी त्याचा उपयोग घ्यावा, जेवढा जास्तीत जास्त फायदा आहे तो घ्यावा. पण ही लाडली बहीण योजना या सरकारने जी आणलेली आहे ती फक्त निवडणुकीपर्यंत आहे. आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही 5 वर्ष पुढे राबवू, आणि 1,500 रुपये नाही, आम्ही 3,000 रुपये आमच्या लाडल्या बहिणीला पुढचे 5 वर्ष देऊ. लाडल्या बहीण योजनेची भीती तुमच्या पक्षात, विरोधी पक्षाला आहे असंही भारतीय जनता पार्टी पक्ष बोलते.
भीतीचा प्रश्नच नाही. मी तर म्हणालो आमच्या लाडल्या बहिणीला ही निवडणुकीपर्यंतची योजना आहे, तिचा फायदा जेवढा घ्यायचा आहे तेवढा घ्या, पण तुमची दिशाभूल होऊ देऊ नका, एवढीच मला लाडल्या बहिणीला विनंती आहे. कारण की आम्ही ही योजना 5 वर्षासाठी राहू आणि 3,000 रुपये देऊ. तुम्ही निवडून आल्यानंतर ही योजना बंद करणार अशी नाही, तुमच्या आम्ही निवडून आल्यानंतर ही योजना आम्ही राबवू आणि 1,500 रुपये नाही 3,000 रुपये देऊ. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचं सत्र सुद्धा चालू आहे. रामटेकमध्ये मुळक साहेबांनी फॉर्म सबमिट केलेला आहे. अशा वेळेस कुठेतरी फटका बसणार नाही का महायुतीला? असं आहे की महाविकास आघाडीला महायुती असो की महाविकास आघाडी असतो, काही काही ठिकाणी अशा पद्धतीनं अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, या तिन्हीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अशा काही फॉर्म भरण्यात आले आहे त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून साहजिकच कार्यकर्त्यांची इच्छा राहते की मला तिकीट मिळालं पाहिजे होतं, साहजिकच त्यांची भावना राहते. पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते बसून कशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि एकोप्याने आपल्याला ही निवडणूक कशी लढता येईल या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर आहे. एकोप्याने लढताय म्हणताय आपण. 32 जागा पूर्व विदर्भात आहे, त्याच्या साधारणपणे 5 नमस्कार. आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पुढे येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा व आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेंना दिवाळीच्या शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे की काल एका चॅनलला देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याची हत्याची माहिती अनिल देशमुखांना होती काय असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. आपल्याला 3 वर्षापूर्वी झालेल्या घटना आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीनं माननीय मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. त्याचा तपास चालू झाल्यानंतर आता बॉम्ब कुणी ठेवला हे माहीत होणार. तेवढ्यात त्या गाडीचा मालक जो होता मनसुख हिरेन याची 3 वर्षापूर्वी हत्या झाली आणि त्या हत्येच्या कारणामध्ये सचिन वाझेला अटक करण्यात आली. त्या हत्येमध्ये जो परमवीर सिंग होता, जो मास्टर माइंड होता दोन्ही याच्यामध्ये, बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये जो मास्टर माइंड होता, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याचे आणि देवेंद्र फडणवीस याचे अतिशय जवळचे संबंध आणि त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रयत्न केले. आता मूळ प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं मला की अनिल देशमुखांना मनसुख हिरेन याची माहिती झाली ही मला कल्पना होती का. पहिली गोष्ट, परमवीर सिंग हा त्या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड असल्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं असणार. आणि जेव्हा मनसुख हिरेनची बॉडी ठाण्याच्या खाडीमध्ये जेव्हा सापडली सकाळी, त्यावेळेस त्या बॉडीचा संपूर्ण फोटो संपूर्ण मीडियामध्ये व्हायरल झाले. आम्हालासुद्धा ते फोटो मिळालेत, आमच्या पोलीस खात्याला ते फोटो मिळालेत. पण पोलीस खात्याला फोटो मिळाल्यानंतर, पोलीस खात्याला बॉडी जी सापडली त्याचे संपूर्ण फोटो मिळाल्यानंतर, ती बॉडी मिळाल्यानंतर पोलीस खात्याच्या माध्यमातून जोपर्यंत त्या मनसुख हिरेनच्या घरचे लोक येऊन, पोलिसाची ही पद्धत आहे, ही व्यवस्था असते पोलिसामध्ये की एखादी बॉडी सापडल्यानंतर त्याच्या घरच्या मंडळींनी येऊन त्याची ओळख पटवावं लागते. आणि म्हणून मनसुख हिरेनची बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी मनसुख हिरेनच्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी बोलावून त्यांना बॉडी दाखवली आणि बॉडीची ओळख करून घेतली. आणि जेव्हा घरच्या लोकांनी सांगितलं की ही मनसुख हिरेनचीच बॉडी आहे, तेव्हा मग राज्य शासनाच्या माध्यमातून मी जाहीर केलं की होय, जी सकाळी खाडीमध्ये जी बॉडी सापडली आहे ती मनसुख हिरेनची आहे. त्याच्यामुळे ही घटना मला माहीत होती, पण जोपर्यंत घरचे मंडळी येऊन त्याची ओळख घेत नाही, ओळख परेडमध्ये ओळख त्याची करत नाही आणि सांगत नाही की ही बॉडी त्याचीच आहे, तोपर्यंत पोलीस खात्याला जाहीररित्या सांगता येत नाही. आणि म्हणून प्रश्न मला देवेंद्र फडणवीस यांचा आहे की देवेंद्र फडणवीस यांना 100% माहीत असणार. कारण की परमवीर सिंग या त्रिकूट जे होतं, परमवीर सिंग आणि सचिन वाझे एकत्र आणि देवेंद्र फडणवीस आणि परमवीर सिंग एकत्र, त्याच्यामुळे साहजिकच त्यांनासुद्धा कल्पना असणार
कारण की परमवीरनी सांगितलं देवेंद्र फडणवीसजी मला या याच्यातून वाचवा. परमवीर सिंगला NIA जी केंद्रीय संस्था आहे ती अटक करणार होती, पण देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिल्यामुळे त्याला अटक केली नाही. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगतो की जी प्रशासनातली पोलीस प्रशासनातली जी पद्धत आहे की कोणती बॉडी सापडल्यानंतर तिची ओळख त्यानिमित्तानं त्यांच्या नातेवाईकाला ती बॉडी दाखवल्या जाते आणि नातेवाईकांनी ती बॉडी ओळखल्यानंतर मग राज्य शासन ती जाहीर करू शकते. देवेंद्र फडणवीस इन्होंने मुझे एक सवाल किया था कि 3 साल पहले जो मनसुख हिरेन की हत्या हुई, इस हत्या के बारे में अनिल देशमुख को खबर थी या नहीं, ऐसा सवाल उन्होंने मुझे किया था. इसका मैं उनको जवाब देना चाहता हूँ. आप सभी को मालूम है कि 3 साल पहले माननीय मुकेश जी अंबानी इनके घर के सामने एक स्कॉर्पियो गाड़ी में बम रखा गया. उसकी इंक्वायरी चालू हुई और इंक्वायरी इस हद तक पहुंची कि 1-2 दिन में शायद किसने बम रखा है मालूम पड़ेगा. उस वक्त उस स्कॉर्पियो गाड़ी का जो मालिक था मनसुख हिरेन, इसकी हत्या कर दी गई, इसका खून किया गया. इस खून के सिलसिले में सचिन वजय को अरेस्ट किया गया और इस दोनों घटना की, बम रखने का मुकेश जी अंबानी के घर के सामने और मनसुख हिरेन की हत्या करने के मामले में मास्टरमाइंड जो थे वो मुंबई के पुलिस आयुक्त, माजी पुलिस आयुक्त थे. और ये परमवीर सिंह और देवेंद्र फडणवीस ये बहुत नज़दीक है. जैसे परमवीर सिंह और सचिन वजय इकट्ठा थे, एक साथ थे, वैसे देवेंद्र फडणवीस और परमवीर सिंह भी इकट्ठा थे. नेचुरली जब मनसुख हिरेन की जब हत्या हुई तब देवेंद्र फडणवीस को परमवीर सिंह ने बताया, क्योंकि परमवीर सिंह को जो केंद्रीय यंत्रणा NIA वो अरेस्ट करने वाली थी और परमवीर सिंह, देवेंद्र फडणवीस और बीजेपी को और जो केंद्रीय नेता है उनको सरेंडर हुए, उनको बचाया गया, अरेस्ट नहीं किया गया करके. मेरा कहना है कि कोई भी जब घटना, एक आधी बॉडी जब मिलती है, जैसे मनसुख हिरेन की बॉडी मिली सुबह 6 बजे, बॉडी मिलने के बाद में हमको मालूम पड़ गया था पुलिस डिपार्टमेंट को मनसुख हिरेन की ही बॉडी है. लेकिन पुलिस की जो प्रक्रिया है उसमें बॉडी जो है जब तक जो मनसुख हिरेन है उसको रिश्तेदार को जब तक बताते नहीं तब तक पुलिस डिपार्टमेंट उसका ऐलान नहीं कर सकता. मनसुख हिरेन के रिश्तेदार को वहाँ लाया गया, उनको मनसुख हिरेन की बॉडी बताई गई, बाद में उन्होंने आइडेंटिफाई किया बॉडी को, हाँ ये मनसुख हिरेन है. उसके बाद में पुलिस डिपार्टमेंट ने फिर डिक्लेयर किया कि जो सुबह जो 6 बजे मनसुख हिरेन जो बॉडी मिली है वो मनसुख हिरेन की है. ये पुलिस प्रोसीजर है, ये पुलिस प्रोसीजर है. कोई भी बॉडी को आइडेंटिफाई जब तक उसके घर वाले करते नहीं तब तक पुलिस वाले बोल नहीं सकते ऑफिशियली. मुझे ये पता था कि ये मनसुख हिरेन की बॉडी है, लेकिन मैं ऑफिशियली नहीं बोल सकता था. और जब मनसुख हिरेन के घर वालों ने आइडेंटिफाई बॉडी को किया तब पब्लिकली मैंने बयान दिया कि सुबह जो बॉडी मिली है वो मनसुख हिरेन की है. मुझे ताज्जुब है देवेंद्र फडणवीस साहब का कि आज महाराष्ट्र के गृह मंत्री हैं, ये पुलिस प्रोसीजर भी उनको पता नहीं है. इसके बारे में बड़ा ताज्जुब है कि इस प्रकार की पुलिस प्रोसीजर जो है उसके बारे में एक राज्य के गृह मंत्री को खबर नहीं है. इस बात का मुझे बड़ा ताज्जुब है. किताब लिखी है, मेरे किताब का नाम है डायरी ऑफ होम मिनिस्टर, डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल देशमुख. इस किताब में सारी घटना का उल्लेख किया है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने मेरे पर फर्जी इल्ज़ाम लगा के, फर्जी इल्ज़ाम परमवीर सिंह को बोल के किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम लगाए, किस प्रकार से ED CBI मेरे पीछे लगाई, किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम में अनिल देशमुख को अरेस्ट किया गया,
किस प्रकार से 14 महीने उस अनिल देशमुख को जेल में रखा गया, किस प्रकार से कोर्ट में जब केस गई, हाई कोर्ट में गई, जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट में गई, जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने क्या बयान दिया। जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने बताया कि अनिल देशमुख के ऊपर जो आरोप हुए ये फर्जी आरोप है, कोई भी सबूत अनिल देशमुख के आरोप के बारे में नहीं है। इस प्रकार का उनका जजमेंट है, 1400 पन्ने का जजमेंट जस्टिस चांदीवाल साहब के। ये सभी चीज़ें इस किताब में लिखी है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने उनके जो आका है ऊपर के, उनकी मदद लेके, उनके जो सीनियर्स है उनकी पार्टी की, उनकी मदद लेके मुझे फर्जी आरोप में फंसाया। इसका पूरा उल्लेख इस पूरे किताब में मैंने लिखा हूँ। ये किताब मैंने 14 महीने जब जेल में था, जेल में लिखी है, और जेल के बाहर आने के बाद उसके रेफरेंसेस कलेक्ट करना, उसमें मुझे थोड़ा वक्त लग गया, और 1-2 दिन में ये किताब मार्केट में आएंगी। अनिलजी, काटोलमध्ये एक जागा उद्धव ठाकरेला मिळालेली आहे, तर काँग्रेसच्याही जागा 23च आहे, पण याच्यात सरशीची साधली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने, म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याला पवारांची गुगली कमी आली आणि तुम्हाला जास्त जागा मिळाली। असं आम्ही एकमेकाच्या विरोधात गुगली टाकत नाही, आम्ही गुगली टाकतो आमच्या विरोधकांच्या विरोधात। त्याच्यामुळे आम्ही एकोप्याने म्हणजे आम्ही हे पाहतो की मेरिटवर निर्णय झाले पाहिजे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रपणे ही निवडणूक लढवायची असल्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय घेतला, आणि एकोप्यानेच आम्ही जे आमचे एक सहकारी आहेत जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी उमेदवारी मागे घेतली पाहिजे, या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार है। इसी चीज को लेकर बावनकुळे ने आरोप किया है कि कहीं ना कहीं एनसीपी और कांग्रेस मिलकर उद्धव ठाकरे को फंसा रहे हैं। गलत है। उन्होंने जैसा भारतीय जनता पार्टी ने 5 साल पहले जैसा जिस प्रकार से उद्धव जी ठाकरे इनको फंसाया था, ये हमारी कभी नीति नहीं रही है, ना राहुल गांधी की रही है, ना माननीय शरद पवार साहब की रही है। हम तीनों पार्टी हम इकट्ठा रहेंगे और महाविकास आघाडीची सत्ता 100% महाराष्ट्रामध्ये येणार, हे आजच्या दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मी सांगतो। मनोज जरांगे पाटलांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे। एक मराठा लाख मराठा। चला, धन्यवाद, थँक्यू। अरे भाई नाश्ता रे बाबा, राहुल थांबा तिकडे पत्रकार फक्त पुस्तक मिळालं।